या सो तुमचं या ॲडव्हान्स कोर्समध्ये स्वागत आहे. पहिल्यांदी आपण नवीन काहीतरी तुम्ही शिकायला जात आहात. तुम्हाला स्क्रीन दिसायला लागलं की मला सांगा. दिसायला लागले. या ओके, थँक्यू. म्यूट ठेवा, मागचे आवाज नाही येणार असं बघा. या तो आज आपण बघणार आहोत पहिल्या दिवशी की पचन संस्था म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, गट आणि ब्रेन हे एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतात. कारण पचन चांगलं होण्यासाठी गट ही महत्वाची आहे, पण गट आणि ब्रेन यांचा काय एकमेकांशी संबंध आहे ते पण आपण समजून घेणार आहे. याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर असतील, याच्यामध्ये तुम्हाला काही पोल्स असतील, विचारलेलं असेल, हे वेगळ्या प्रकारे असेल ट्रेनिंग, त्यामुळे तुम्हाला प्रश्न उत्तर पण द्यायची आहे. ठीक आहे. या सो हे तुम्हाला प्रश्न दिसत आहे का? हो मा. या सो व्हॉट इज द कम्प्लीट मीनिंग ॲज पर यू ऑफ द प्रोसेस डायजेशन. पचन या प्रक्रियेचा तुमच्यासाठी संपूर्ण म्हणजे पचनाची पूर्ण प्रक्रिया काय आहे असं तुम्हाला वाटतं? एकाने कोणीतरी अनम्यूट करून बोलू शकता. दुसरं कोणी बोलत असलं तर थोडं थांबा, पण खूप डिटेल न सांगता थोडक्यात तुम्हाला पचन म्हणजे काय वाटतं ते सांगा. आपण जे अन्न खातो ओके, ते त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते पचणं आणि ते पचलेलं ऍब्झॉर्ब होणं ही पूर्ण याला पचन असं पचन. मला वाटतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. अजून कोणाला काय वाटतं? पचन म्हणजे आपण जे अन्न तोंडापासून घेतो ते पूर्ण पचन होऊन आवश्यक घटक आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब होतात आणि त्याच्यानंतर वेस्ट जे आहे ते बाहेर टाकलं जातं. ओके, ठीक आहे. अजून कोणी याच्यापेक्षा वेगळं कोणाला काही सांगायचं असलं तर बोलू शकता. याच्यापेक्षा वेगळं कोणाला काही सांगायचं असलं तर बोलू शकता. येस, नीतू गुरना, आप कैसे आ गए क्लास में? आप छोड़ दीजिए, आप नहीं हो एडवांस कोर्स में. जस्ट स्टॉप, ड्रॉप आउट. नीतू, यू आर नॉट पार्ट ऑफ दिस, यू हैव नॉट पेड. सॉरी, आई डिडंट नो दैट. मुझे लगा रेगुलर क्लास है. नहीं, रेगुलर क्लास कल खत्म हो गया, ये एडवांस कोर्स है. आप ड्रॉप कर दीजिए अपने आप को. मॅडम, पचन म्हणजे आपण जे खातो त्या अन्नाचं सात्मीकरण होतं ओके, आणि स्टमक मध्ये त्याचं चर्वण होतं, म्हणजे ओके. घसळलं जातं आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन होतं आणि ओके. ते ऍब्सॉर्प्शन होऊन अनवॉन्टेड जे आहे वेस्ट मटेरियल ते पास अराउंड टू लार्ज इंटेस्टाईन ओके, अँड वी गेट सप्लाय एनर्जी ऑल्सो. ओके, त्याच्यातनं एनर्जी मिळते. ओके, अजून कोणाला काही वेगळं सांगायचंय? कारण या 3-4 गोष्टी तुम्ही सांगितल्या की तोंडात घेतलेलं अन्न गुदद्वारापर्यंत ज्या ज्या प्रोसेस होत जातात ते सगळं होणं आणि अन्नाचं जे गरजेचं आहे ते अब्सॉर्ब होणं, अनावश्यक आहे ते बाहेर जाणं. तर आता मी सांगते, तुमचं बरोबर आहे, चुकीचं फारसं काही नाहीये. मागणं म्यूट करा. उषामा, म्यूट करा, कोणाचा आवाज येतोय मागे. पण आपल्या शरीरात जे बाहेर पडलं जातं ते एक मिनिट, मी म्यूट केलं. सॉरी, कोणाचा तरी मागचा आवाज येतो. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. म्हणजे आपल्या शरीरात जे घटक हवे ते घेतल्यानंतर तो जो चोथा आहे तो बाहेर टाकला जातो. म्हणजे एक्सक्रीटरी सिस्टीम हा पचनाचाच एक भाग आहे ना, तर ते येस, एक्झॅक्टली, बाहेर जाणं हा पण पचनाचाच एक भाग आहे. ओके, गुड. सो 4 गोष्टींमध्ये जनरली पचन क्रियेचं डिव्हिजन होतं. एक म्हणजे अन्न घेणं, आतमध्ये ग्रहण करणं, अन्नाचा इंटेक, आणि ते तोंडातून शरीरामध्ये घालणार आहोत आपण. त्याच्यानंतर त्याचं 2 प्रकारे ब्रेकिंग होतं. एक मेकॅनिकल आहे आणि एक केमिकल आहे. मेकॅनिकल म्हणजे काय, तर तुम्ही तोंडाने दाताचा वापर करून चावता, ते याचा अर्थ त्याचे तुकडे तुकडे होणार आहेत. त्याला म्हणतात मेकॅनिकल प्रोसेसमध्ये त्याचं विघटन होणं किंवा त्याचं तुकडे होणं, आणि मग जसं त्याचे मेकॅनिकली आपण तुकडे करतो, म्हणजे तुम्ही अख्खीच्या अख्खी पोळीचा तुकडा तोंडात घातला तर तो तसाच्या तसा पोटापर्यंत जाऊ शकत नाही. त्याचं पहिलं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये किंवा जितकं पॉसिबल तितकं पेस्टमध्ये रूपांतर व्हावं लागतं.
आणि मग त्याचं रासायनिक म्हणजे केमिकली सुद्धा त्याचं विघटन होतं. म्हणजे तोंडामध्ये त्याच्यात लाळ मिक्स होते. जसं जसं पोटात जाईल तसं त्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा पित्तरस मिक्स होतो. त्यामुळे मेकॅनिकल त्याचं विघटन आणि केमिकली त्याचं विघटन ही खूप मोठी ब्रेकिंग डाऊन प्रोसेस शरीरामध्ये त्याला केली पाहिजे, तरच पुढे जाऊन त्याचं ऍब्सॉर्प्शन होऊ शकतं. तो पहिलं आहे इनटेक, त्याच्यानंतर आहे ब्रेकिंग डाऊन, 2 प्रकारे मेकॅनिकल आणि केमिकल. तिसरं आहे जेव्हा ते लहान आतड्यापर्यंत पोहोचतं किंवा ऑलमोस्ट इसोफिगस पासनं त्याचं विघटन सुरू झालंय आणि जेव्हा ते पोटात जातं तेव्हा मग ते चर्वण तुम्ही म्हणता ते घुसळल्यासारखं त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरल्यासारखं होईल. तिथे ऍब्सॉर्प्शन सुरू होतं लहान आतड्यामध्ये आणि ते ऍब्सॉर्प्शन झालेलं रक्तामध्ये जाईपर्यंत पचनाचीच प्रोसेस आहे. म्हणजे काय तर ज्याची गरज आहे तेच रक्ताची गरज आहे ती सांगितली जाते त्याला आणि ते घेतलं जातं आणि मग न पचलेलं म्हणजे तुमच्या गरजेचं आहे का नाहीये ते जे नको असेल ते सगळं बाहेर टाकावं लागतं. मग ते फक्त खराब आहे म्हणून नाही, तर जे तुम्हाला गरज नाहीये ते सगळं बाहेर टाकावं लागतं. ते चांगलंही असू शकतं, पण ते एक्सेस असू शकतं, ते फायबर असू शकतं की जे पचूच शकत नाही पोटामध्ये, हे सगळं बाहेर. सो 4 स्टेप्स आहेत पचनाच्या. अन्न घेणं, त्याचं ब्रेकडाऊन करणं, ऍब्सॉर्प्शन करणं आणि मग एलिमिनेशन किंवा एक्सक्रिशन करणं. ठीक आहे, या 4 गोष्टी तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. तुम्ही बेसिकली 3 सांगितल्यात, अन्न घेणं, ऍब्सॉर्ब करणं आणि एलिमिनेट करणं. पण खूपसा वेळ म्हणजे 6 ते 7 तास ऍक्च्युली मेकॅनिकल आणि केमिकली त्याचं विघटन करण्यात केला जातो. हे तोडफोड माझं गुगल ट्रान्सलेटमुळे झालंय, पण बेसिकली ते ब्रेकडाऊन म्हणजे त्याचं विघटन हा बरोबर शब्द यायला पाहिजे. ठीक आहे, तो आता हे कळलं तुम्हाला की पचन याच्यामध्ये 4 स्टेप येतील, तोंडापासनं ते पूर्णपणे मल बाहेर जाईपर्यंत सगळ्या स्टेप. ओके, मग आता तुम्हाला काय वाटतं की पोटामध्ये पचन जे आता तुम्ही म्हणलात हे होतं ते होतं ते होतं, मग हे करतं कोण? कोण करत? आता दुसरे कोणतरी उत्तर द्या. हा, पहिल्यांदा ज्यांनी उत्तर दिलंय त्यांनी थांबा, दुसऱ्यांना चान्स द्या की आता पोटात मेंदू काय मी होतं हे बोलू का? हा, मेंदू बोला बोला, हा दुसरे हा कोणते? त्याच्यामध्ये वेगवेगळे हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळलं जातं. नंतर आपल्या लिव्हर करतं कडून कोण? कोण मिसळतं त्याला? कोण करत असेल हे मेंदू सगळं? मी मेंदू बोलू ना? मेंदू मी करतो. बोलते. ओके, हा बोला. आपल्या पोटातले एन्झाईम्स एन्झाईम्स करतात. ओके, दुसरं कोणी अजून? मॅडम मी बोलते मायक्रोब्स. मायक्रोब्स करतात. ओके, बॅक्टेरिया करतात. ओके, अजून? एक प्रोग्रामिंग आहे मेंदूमध्ये, प्रोग्रामिंग झालेलं आहे इव्हॉल्युशन मध्ये. ते कसं आतमध्ये गेल्यानंतर कसं करावं त्याचा प्रोग्राम आहे आणि त्यानुसार ते होत त्या जातं. प्रोग्राम फॉलो करत राहतं ते. ओके ओके, म्हणजे बेसिकली मेंदू हा मॅनेजर आहे आणि तो मॅनेज करत राहतो ही सगळी प्रोसेस, असं तुम्हाला म्हणायचं. ओके, आणि कोणाला दुसऱ्याला काही सांगायचंय, वेगळं काही सांगायचंय तुम्हाला कोणाला? आपल्या हा बोला. आतड्यांमधून स्रवणार वेगवेगळे स्त्राव वेगवेगळे स्त्राव आहेत ते करतात. ओके ओके, मी बोलू? बोला ना, बोला, कोणी पण बोला. एन्झाईम्स आणि आपलं इंटरनल सिक्रेशन सिस्टीम आहे ना, त्यांचं ते करतात कॉम्बिनेशन पचन. मध्ये. हो. ओके, तुम्हाला आता मी पचन पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं, पण तुम्ही सगळेजण बघितलं ना तर म्हणताय की त्याच्यामध्ये जो स्टमक किंवा इंटेस्टाईन मधलाच भाग तुम्ही सांगताय की एन्झाईम्स येतील, बॅक्टेरिया येतील, पित्तरस येईल, जठररस येईल, पण आपण पचन ही प्रक्रिया पूर्ण आहे बरं का. जय ठीक गुरुदेव. आहे, हा, बोला शिलामा. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्या जठराग्नी प्रदीप्त होतो आणि त्याच्यातून मग जठर रस पाझरतो की आपल्या किंवा भुकेचा आवाज देतात, पोट गुरगुर गुरगुर आवाज येतो. म्हणजे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोटात जाण्याच्या आधी आवाज येतो, पण एकदा आधी पोटात गेल्यानंतर कोण करतं? ते प्रश्न काय आहे, पोटात गेल्यानंतर कोण करतं?
ही तर सृजनशीलता आहे आपल्यात परमेश्वराने जी दिलेली आहे दिलेली. ओके, तेच म्हणजे सगळं आपल्याला होतं. एक्झॅक्टली हा. माहिती नाहीये, कोणीतरी आहे जो प्रोग्राम केलाय डीएनए मध्ये, ते होतं Yes. असं वाटतं. ठीक आहे, आता म्यूट करा सगळे स्वतःला. थँक्यू. आपण बघूया उत्तर काय आहे. ठीक आहे. आपल्या ग्रुपमध्ये हा. 55 लोक आहेत आपण ऍडव्हान्स कोर्सला, आणि याच्यामध्ये 59-60 जॉईंट ठीक आहे, आहेत. ठीक आहे, आपण बघूया. एखादं कोणी फॉर्म नाही भरला असेल त्यांनी ड्रॉप करा. आता मी नाही चेक करणार, मला येतो अटेंडन्स. कोण असेल, जर तुम्ही ऍडव्हान्सचा फॉर्म भरला नसेल तर प्लीज एक्झिट करा. हा रेग्युलर क्लास नाहीये, ही ऍडव्हान्स बॅच आहे. काल आपला रेग्युलर क्लास संपलेला आहे. चुकून कोणीतरी जॉईन झालं असलं तर ड्रॉप करा. ठीक आहे, या. ओके ओके, तो म्यूट करा आता स्वतःला. ओके. तो पचन, याच्यामध्ये ना 3 बेसिक गोष्टी व्हायला पाहिजेत पचन होण्यासाठी. एक आहे ते अन्न, जे तुम्हाला त्याचे रस आणि हे ते. नंतर तुम्ही म्हणलात आम, जो अर्धवट पचलेला किंवा न पचलेला जो बाहेर जायला पाहिजे. आणि दोष, दोष म्हणजे 3 जे दोष आपण सांगितले की वात, पित्त, कफ, यांचं सगळं मिळून व्यवस्थित रसांमध्ये बदल व्हायला पाहिजे. तर ते होण्यासाठी कोण काय काय करतं त्याला म्हटलं जातं अग्नी, किंवा त्याला जठराग्नी. कोणीतरी सांगितलं आपल्याला की जठराग्नी पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे मेकॅनिकल सिस्टीम चांगली आहे, तुमचे दात चांगले आहेत, तुमची अन्न नलिका चांगली आहे, ब्रेनचा प्रोग्राम पण चांगला आहे, आणि तुमचं आकुंचन प्रसरण त्या अन्न नलिकेचं आणि तुमच्या आतड्याचं चांगलं होत आहे. आकुंचन प्रसरण होऊनच अन्न हळूहळू पुढे ढकललं जातं. तो मेकॅनिकली तुमची सिस्टीम चांगली आहे, पूर्णपणे त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. पण जर तुमच्या अन्नाचं रसामध्ये, रसाचं धातूमध्ये व्हायचं असेल कन्व्हर्शन, तर फक्त अन्न नाही, तर त्याच्या वेळी तुमच्या मनामधले विचार हे पण खूप महत्वाचे आहेत. नुसतं ब्रेन नाहीये. जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर तुमची अग्नी कितीही चांगली असली तरी ती अग्नी पूर्णपणे चालू शकत नाही, ती पूर्ण अब्सॉर्ब करू शकत नाही. सो तुमचं शरीरातला अग्नी खूप महत्वाचा आहे, त्याला जठराग्नी म्हटलं जातं. ते अन्न पचवतं. त्याचबरोबर त्या पचवलेल्या अन्नाबरोबर अजून एक लागतो, ज्याला म्हटलं जातं भूताग्नी. भूताग्नी म्हणजे जो त्या अन्नाचं कन्व्हर्शन तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीत करतं. म्हणजे बघा, तुम्ही लहान होतात, 3-4 महिन्याचे होतात तेव्हा काही पाऊंडाचे होतात, आणि आज तुम्ही काही किलोचे झालाय. या काही पाऊंडांना काही किलोमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी या पंचभूतांना पूर्णपणे कन्व्हर्ट होलंय. फक्त काही त्याच्यामध्ये जठर रसातनं रस येऊन ऍब्सॉर्ब करून होत नाही, तर त्याचं पूर्णपणे रक्त, मांस, मसल्स, तुमचे ऑर्गन, सगळ्याची ग्रोथ होण्यासाठी जे काही लागतं ते सगळं तिथे त्या पोटामध्येच तयार व्हावं लागतं. तो हा एक, जसं तुम्ही म्हणला तसा ब्रेनचा प्रोग्राम आहे, किंवा एक अदृश्य, एक त्याच्या मागे एक मशीन आहे की जे हे 3ही गोष्टी करत राहतं. 3 गोष्टी काय आहेत, तर रसामध्ये कन्व्हर्ट होणं, म्हणजे तो जो जाठर रसामध्ये त्याला मिक्स केलं, जाठराग्नी त्याला जाठर रस किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍब्सॉर्प्शन करू शकतं. पण फक्त ऍब्सॉर्ब केलं तर मग आपण जेवढे 1, 2, 3 फुटाचे होतो ना तेवढेच राहायला पाहिजे होतो. तर आपला तो 1, 2 फुटाचा छोटा बेबी आता 6 फुटाचा मोठा झाला कसा, हा विचार करून बघा. तर ते होण्यासाठी अन्न फक्त पचवून चालत नाही, तर त्याचं रूपांतरण पण व्हावं लागतं. आणि हे आपण खूप वेळा विसरतो, कारण आज आपण मोठं झाल्यावर आपल्याला वाटतं माझ्यात काय वाढतंय, माझ्यात काय वाढतंय असं नाहीये. तर तुमचे केस रोज वाढतायत, तुमचं नख रोज वाढतंय, जे तुम्हाला कापावं लागतं, तुमची स्किन चेंज होतीये, तुमचं पूर्णपणे शरीरातल्या सगळ्या सेल्स नवीन ग्रोथ घेत आहेत. तर हे करू शकण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं भूताग्नी. सो हा जेव्हा रस ऍब्सॉर्ब होतो त्याच्यावरनं पंचभूत, म्हणजे तुम्हाला पुन्हा अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश आणि या 5ही गोष्टींमध्ये कन्व्हर्ट नाही झालं
तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे काही वेळा आपण म्हणतो की अन्न खाल्लं पण मला ते लागत नाही. म्हणजे काही माणसांचं वजनच वाढत नाही, उंचीच वाढत नाही, ती छोटीच राहतात, त्यांना त्याचा भूताग्नीमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि त्याचबरोबर त्याचा धात्वाग्नी किंवा धातू, ज्याला आपण रक्त किंवा सेलमध्ये असलेलं जे सेल्युलो लिक्विड आहे आतमध्ये, प्रत्येक सेलच्या मध्ये एक लिक्विड आहे ज्याच्यामध्ये त्याच्या सेलची सगळी महत्वाच्या गोष्टी असतात, ते तयार व्हायला पाहिजे. आणि तुमच्या शरीरामध्ये सगळी मुवमेंट आहे. तुम्ही बघितलं तर अन्न मूव्ह होत आहे. सगळ्यासाठी काहीतरी चल गोष्ट असली पाहिजे आणि ते चल होण्यासाठी त्याला पाणी लागतं, हवा लागते, आकाश लागतं. सगळे पंच महाभूत, पंच धातू सगळं आपल्या आतमध्ये आहे आणि त्या सगळ्यांना तयार करावं लागतं. ठीक आहे. सो इट इज नॉट ओनली ॲब्सॉर्प्शन, फक्त ॲब्सॉर्प्शन नाहीये, तर ॲब्सॉर्ब करून त्याचं असं कन्व्हर्शन की ज्याच्यामुळे शरीराची परिपूर्ण वाढ होईल. तो एक आपल्याला माहिती आहे जठराग्नी, आणि तो काय करतो तर अन्नाचं रसामध्ये कन्व्हर्शन करतो, पण त्या रसाचं धातूमध्ये व्हायला पाहिजे. आणि ते अन्न खाल्ल्यावर तुम्हाला छान पण वाटतं ना, की मी आज श्रीखंड पोळी खाल्ली किंवा मी आज बटाट्याची भाजी खाल्ली, तर त्याचं छान वाटणं याचा पण तुम्हाला अनुभवामध्ये कन्व्हर्ट करणं हा पण त्याच अन्नाच्या प्रोसेसचा एक भाग समजला जातो कम्प्लीट प्रोसेसमध्ये. ठीक आहे. सो पोषण आणि चयापचय या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. तो अग्नी म्हणजे जो जठर अग्नी आहे त्याला म्हटलं जातं कर्ता. तो हे सगळं घडवतो आणि काय करतो तो तर पचन ही क्रिया करतो. तर जर तुम्ही असं बघितलं की याच्यामध्ये सुद्धा कर्ता, कर्म आणि काय झालं त्याचं आउटपुट काय आलं, तर हू इज द डुअर, अग्नी इज द डुअर. आणि या अग्नी जेव्हा कमी होतो आपल्या शरीरातला तेव्हा मला भूक लागत नाही, मला काहीतरी डल वाटतंय, मला काही खाल्लं तर पचत नाहीये, तर माझा अग्नी कमी झालाय असं म्हटलं जातं. आणि तो जेव्हा अग्नी शमतो तेव्हा आपली कपॅसिटी टू डायजेस्ट कमी होत जाते. आणि तुम्ही बघितलं तर एक 15-16 वर्षाच्या मुलाकडे तो अग्नी खूप आहे, तो खूप जास्त खाल्लं तरी पचवू शकतो. पण तेच आपण 60-70 वर्षाचं झालं तर काय कमी होतं तर आपला अग्नी कमी होतो आणि म्हणून पचन हे स्लो डाऊन होतं. आणि ते स्लो डाऊन होऊ नये म्हणून तो अग्नी चांगला कसा तयार व्हायला पाहिजे. आणि जर तुमचा अग्नी कमी जास्त झाला तर जसा अग्नी कमी जास्त होतो तसं तुमचं पचन मंद, तीव्र किंवा विषम होतं. मंद म्हणजे स्लो डाऊन. काही वेळा म्हणतो आपण याला काय भस्म्या रोग झालाय का काय, काही खाल्लं तरी पचून जातं आणि म्हणतो अजून भूक लागली, अजून भूक लागली, असं होत राहतं. याचा अर्थ काय तर अग्नी अति झाला की काहीही खाल्लं तरी ते पचतच राहतं पण त्याचं कन्व्हर्शन किंवा पोषण होत नाही. त्यातलं खूप सारं आम तयार होतं. आम म्हणजे वेस्ट, जे वेस्ट आहे त्याला आम म्हटलं जातं ह्याच्यामध्ये, तर ते काढून जातं. सो टेक्निकली पचन म्हणजे काय तर अन्न आणि त्याचं काय म्हणायचं वेस्ट, या दोन गोष्टींचं कन्व्हर्शन करून शकणारं कोण आहे तर ते त्याला म्हटलं जातं अग्नी. तर अग्नी काय करतं तर ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं शरीराला काय पाहिजे त्या कंडिशनमध्ये त्याला कन्व्हर्ट करणं ही खूप मोठी गरज आहे. त्याचं प्रोग्रॅमिंग आपल्या इथे कोणीतरी सांगितलं तसं ब्रेनमध्ये आहे, तुमच्या डीएनए मध्ये, आणि ते 1,00,000 वर्षापासून आपल्या शरीराला माहिती आहे की काय खाल्लं की त्याला कसं कन्व्हर्ट करायचं. म्हणजे मी आंबा खाल्ला तर त्याचं काय रूपांतर करायचं, मी गहू खाल्ला त्याचं काय रूपांतर करायचं, मी एक डाळ खाल्ली तर त्याचं कसं रूपांतर करायचं, हा सगळा प्रोग्रॅम आपल्या डीएनए मध्ये आहे जसजसे आपण डेव्हलप होत गेलो. मग आता जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये आहात आणि नॉर्थ इंडियामध्ये गेलात, तुम्ही म्हणता हे आम्ही असं नाही खात. तुम्ही नॉर्थ इंडियामधनं साऊथ इंडियामध्ये आलात तर तुम्ही म्हणता हे काय रोज इडली खाता तुम्ही, असं म्हणतो आपण. कारण काय तर माझ्या डीएनएला ते डायजेस्ट करण्याची सवय नाहीये, तर मला ते कधी कधी त्रासदायक होऊ शकतं. काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही खाऊच शकत नाही असं नाहीये, पण आपल्याला आपल्या डीएनएला, आपल्या ब्रेनला ते रेकॉर्डिंग त्याचं करायला द्यायला पाहिजे. आणि डीएनए हा रोज बदलत असतो.
जसं जसं तुम्ही त्याला ट्रेन कराल तसा तसा तो DNA स्वतः शिकत असतो. जसं आजचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, तसं आपल्या DNA ला रोज काहीतरी शिकण्याची कपॅसिटी असते. आणि ती शिकण्याची कपॅसिटी कधी वाढते? जेव्हा आपण उपास करतो. जेव्हा आपण उपास करतो तेव्हा त्याची शिकण्याची कपॅसिटी वाढत राहते. ठीक आहे. तो ऊर्जेचा किंवा तुमच्या शरीरामध्ये जी पूर्णपणे कपॅसिटी टू डायजेस्ट आहे त्याचा मेन स्रोत कोण आहे? तर त्याला म्हणायचं अग्नी. ठीक आहे. तो अग्नी काय अर्थ कळला, त्यातलं आम काय हे कळलं आणि रस काय हे पण तुम्हाला कळलं. तो कन्व्हर्शन फक्त तुम्हाला एनर्जी नाही, बरंच काही देतं अन्न. अन्न म्हणून फक्त अन्न पुरेसं नाहीये, तर तुम्हाला सगळं जर 5 धातू पंचभूत तुमच्या शरीरात कन्वर्ट व्हायला पाहिजे असली तर त्यात सफिशियंट पाणी पाहिजे. तुम्ही खाताना त्याच्यामध्ये हवा पण येते. त्याच्याबरोबर आपण आता फर्मेंट केल्यावर बॅक्टेरिया आहेत आणि बॅक्टेरिया सुद्धा हवा सोडतात. म्हणून तर तुम्हाला ते फुगलेलं जे दिसतं त्यात ऍक्च्युली हवा भरली जाते. तो त्याच्यामध्ये जलतत्व आहे, आकाश तत्व आहे, अग्नी तत्व आहे, त्याच्यामध्ये वायू तत्व आहे आणि त्याच्यामध्ये इथर पण आहे. सो या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही खाताना पण तुम्ही त्या घेता. म्हणून तुम्ही जितक्या व्हरायटीचं अन्न खाल तितकं तुमचं शरीर जास्त चांगलं सुदृढ होण्याची कपॅसिटी वाढते. कारण पाची काढलेल्या गोष्टी गरजेच्या त्याला मिळत जात. ठीक आहे. सॉरी. आता पचन म्हणजे काही फक्त अन्न पचवणं नाही, पण त्याच्यासाठी एक कंट्रोलर लागतो. जसा तुम्ही म्हणला की ब्रेन माझा करतो कंट्रोल, पण ते कंट्रोल करणारा कोण आहे? तर ब्रेन कोणाला तो मॅनेजर एक सोपवतो काम की मला बरंच काही काम आहे, तू बघ बाबा काय व्हायला पाहिजे. तर तो त्याला म्हणतात हार्मोन. आणि त्या हार्मोन ठरवतो की किती जठररस तयार व्हायला पाहिजे, किती पचन व्हायला पाहिजे, सगळी प्रोसेसचं जी क्वांटिटी म्हणजे तुम्ही किती खाणार आहात त्याप्रमाणे किती तयार करायचं. मग आता आपण तर असं जेवायला सुरू केल्यावर त्याला सांगत नाही ना मी एवढं खाणार तेवढं खाणार. आपण खात राहतो. मग ते काय करतं साधारणपणे तुम्ही जसजसं तुमचं वय वाढत जातं आणि तुम्ही एक क्वांटिटी रेग्युलरली खात असता तेवढं मिनिमम इन्शुलिन नावाचं जे हार्मोन आहे ते पहिलं तयार केलं जातं. आणि त्याच्यासाठी इन्शुलिन बरोबर तुमचे असलेले मायक्रोब सुद्धा. तो इन्शुलिन काय करतो? तो तुमचा गेट कीपर आहे. इन्शुलिन हा खूप महत्वाचा आहे. तो काय करतो तर जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या पॅनक्रियाज मधून शुगर कन्वर्ट व्हायला पाहिजे आणि ते इन्शुलिन काय करतं तर रक्त तुमचं दुसऱ्या कुठल्याही प्रकारे घेऊ शकत नाही, पण त्याला लागते ती ग्लुकोज. रक्त ग्लुकोज म्हणून एनर्जी पाठवतं. मग जर तुमच्याकडे इन्शुलिन कमी असेल किंवा इन्शुलिन जास्त असेल तर तुमचं डायजेस्टिव्ह प्रोसेस मध्ये खराबी होते. आता जर इन्शुलिन जास्त झालं तर काय करतं तर ते फॅट स्टोरेज मोडमध्ये जातं. आणि जेव्हा तुमच्याकडे इन्शुलिन कमी असेल तेव्हा त्याला अजून 4-4 वेळा इन्शुलिन बाहेर काढावं लागतं. सो हार्मोन इन्शुलिन हे तयार करण्यासाठी कोण लागतं तर गुड बॅक्टेरिया. इन्शुलिन असंच तयार होत नाही. आणि इन्शुलिन तुम्हाला कधीही कुठल्याही अन्नातनं पण मिळत नाही. तुम्हाला ते तयार करावं लागतं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा इन्शुलिन तुमचं चांगलं असणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं असेल की तुम्ही डायबेटिक आहात किंवा प्री डायबेटिक आहात तर तुम्ही शुगर टेस्ट तर करा, कारण त्याच्यानी ते सांगतात की रक्तात किती साखर गेली. पण खूप महत्वाची टेस्ट जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की माझ्या बॉडीचा रिस्पॉन्स काय आहे जेव्हा मी काही खातो, तर फास्टिंग इन्शुलिन ही टेस्ट केली पाहिजे. जर तुमचं फास्टिंग इन्शुलिन कमी असेल, जर तुमचं फास्टिंग इन्शुलिन 2, 3, 4 असं असेल तर चांगलं चालू आहे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं तर थोड्या इन्शुलिन मध्ये तुम्ही डायजेस्ट करण्याची कपॅसिटी ठेवता. पण काही वेळा हे इन्शुलिन 7, 8, 9, 10, 11 असं खूप जास्त होतं. आणि जेव्हा ते इन्शुलिन जास्त होतं याचा अर्थ काय
तर शरीराची सहजपणे डायजेस्ट करण्याची कपॅसिटी कमी झाली आहे. सो पहिली गोष्ट शरीरामध्ये डिस्टर्बन्स होते की इन्शुलिन जो आपला गेट कीपर आहे तो गेट कीप करू शकत नाही, त्याच्याकडे येतच राहतंय. म्हणून तुम्ही दर 2 तासांनी काहीतरी खाता. एखादा तुम्ही जरी बदामाचा तुकडा, दाण्याचा, छोटीशी चिक्की खाल्ली, छोटंसं चॉकलेट खाल्लं, शरीराला नाही माहितीये तुम्ही किती त्याला देणार आहात अन्न. एकदा का तुम्ही खायला सुरुवात केली की त्याला वाटतं आता येत राहणार आहे, म्हणून तो सगळं इन्शुलिन बाहेर टाकतो. दरवेळी ते एक माप इन्शुलिन टाकत राहतं आणि मग आपल्याला त्याचा त्रास होत राहतो. पुढचं म्हणजे जर तुम्ही खूप नाही खात पण खूप वेळा खाता, सारखं सारखं 2-2 तासांनी खाता किंवा जाता येता खाता किंवा आता गाडीत बसलोय काय करायचं म्हणून खाता, टीव्ही बघत असताना सिनेमा बघायला गेलं म्हणून खाता, असं करणाऱ्यांचं काय होतं, शरीराचे प्रोसेस काय होते. जर तुम्ही समजा तुम्ही सारखं सारखं गाडीमध्ये जाऊन पेट्रोल भरायला लागतं का तुम्हाला? नाही, त्याचा एक पेट्रोलचा इंडिकेटर असतो की आता इथे आलंय, रेडला आलंय, आता तू पेट्रोल भर, म्हणजे मग आपण फुल करतो गाडी आणि मग जातो. आपलं पण तसंच असलं पाहिजे. आपल्याला भूक लागल्याचा सिग्नल म्हणजे काय? तर आता शरीराने सांगितलंय की मी इन्शुलिन तयार करायला रेडी आहे, जठरामध्ये जठर रस तयार करायला रेडी आहे. आता शरीराकडे असलेली एनर्जी जे काही पोटामध्ये होतं ते सगळं वापरून झालेलं आहे, ते कन्व्हर्ट झालेलं मिळालेलं आता नाहीये. त्यामुळे मग तुमची लिव्हर, तुमचे इंटेस्टाईन हे सगळे सांगतात की मला आता भूक लागली, अन्न पाहिजे. पण हे कोणाला सांगितलं जातं? तर हे सगळे अवयव त्याचा जो नर्वस सिस्टीम आहे गट त्याला सांगतो. तो या प्रत्येक अवयवाकडनं गटला इन्फॉर्मेशन जाते आणि गटकडनं ब्रेनला जाते. पण मग आता सारखेच तुम्ही खात असाल दर थोड्या थोड्या वेळानी, तर गट आणि ब्रेन दोघंही कन्फ्यूज होतात की याला भूक लागली आहे का हा असाच खात राहणार आहे माणूस, आणि मग ते आपलं एकमेकांचं जे प्रोग्रॅमिंग आहे त्या ब्रेनचं ते व्यवस्थित होत नाही आणि मग सतत सारखं सारखं खाणाऱ्यांचं काय होतं, तर त्यांच्यामध्ये एक्सेस फॅट तयार होऊन किंवा कन्व्हर्शन होऊन आणि त्यात जर तुम्ही कार्बोहायड्रेट खात असाल तर ते स्टोअर व्हायला लागतं. त्यामुळे भूक लागली की खा आणि तहान लागली की पाणी प्या. हे का करायचं? तर भूक लागली की खाल्लं तर तुमचं इन्शुलिन पाहिजे तेव्हाच तयार होईल आणि अननेसेसरी एक्सेस इन्शुलिन शरीर टाकत जाणार नाही, कारण त्याचा रेझिस्टन्स येतो. हळूहळू त्याला जर सतत काढत राहिलं तर त्याची कपॅसिटी कमी होते आणि मग ती प्रतिरोधकता निर्माण होते, ज्याच्यामुळे तो इन्शुलिन रेझिस्टन्स तुम्हाला सतत इन्शुलिन 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 मोडमध्ये राहिलात तर तुमचं एकतर सतत पोट काम करत राहतं, मग ब्रेन काम करत नाही, कारण एका वेळी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम काम करेल किंवा पॅरासिम्पथॅटिक काम करेल. पॅरासिम्पथॅटिक काम करते जेव्हा डायजेशन होते, रेस्ट आणि डायजेस्ट. सिम्पथॅटिक काम करते तेव्हा तुमचं लॉजिकल ब्रेन काम करेल. सो जेव्हा तुम्हाला डोक्याचं काम करायचंय, जेव्हा तुम्हाला थिंकिंग करायचंय, तेव्हा पोट शांत असलं पाहिजे. म्हणजे गट किंवा ब्रेन एका वेळी एकच जण काम करू शकतो, पण ते एकमेकांशी कम्युनिकेट करतील, फंक्शनल नसतील. सो या इन्शुलिन विषयी खूप केअरफुल राहायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल की माझं काही डिस्टर्ब आहे का, तर तुम्ही फास्टिंग इन्शुलिन करून बघा. ते 4-5च्या खाली असलं तर सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे आपण शरीराला त्रास देत नाहीये, म्हणजे मी डायबेटिक होणार नाही असं तुम्ही स्वतःला सांगू शकता. पण तुम्ही डॉक्टर म्हणतात प्री डायबेटिक आहात, तुमचा HbA1c तुमचा 5.7च्या वर गेलाय, तुमची शुगर 110 झाली का 150 झाली, ते 110-150 एकेका दिवशी वर खाली होऊ शकतं, जशी शरीराची गरज आहे, तुम्ही काय कष्ट केले त्याप्रमाणे. पण तुमचं फास्टिंग इन्शुलिन उगीचच वर खाली होत नाही. हा एक स्थिर पॅरामीटर आहे, त्यामुळे तो जास्त सोपा आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही तो मेजर करू शकता. नेक्स्ट टाइम तुम्ही ब्लड टेस्ट कराल, जेव्हा तुमचं इयरली बॉडी चेकअप वगैरे करत असाल, तर तुम्ही तुमचं इन्शुलिन पण चेक करू शकता. पण तो खूप महत्वाचा घटक आहे आपल्या ह्याच्यात. ओके, मग आता इन्शुलिन खूप महत्वाचं आहे, कारण ते ग्लुकोजला कन्व्हर्ट करतं. म्हणजे कुठलीही तुम्ही खाल्लेल्या कार्बोहायड्रेटला ते ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करतं. आणि शरीरातल्या पेशींना काय अन्न मिळतं, तर त्याला ते ग्लुकोजच लागतं. रक्तामधनं काय जातं ते. पण मग आता खूप जास्त तयार झालं तर
लिव्हरला काही चॉईस नाहीये, ते टाकत राहतं रक्तामध्ये, सोडत राहतं, आणि मग आपण म्हणतो की आता माझ्या रक्तात खूप शुगर आली. तर रक्तात शुगर असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काही हे नाहीये, पण ती जास्त झाली म्हणजे शरीराचं युसेज कमी आणि एनर्जी जास्त दिली म्हणजे ओव्हरफ्लोईंग टँक सारखं ते होत जात. आता हे चित्र बघा, तुम्ही असं समजा की ही तुमचं एक स्टमकचा डायजेस्टिव्ह प्रोसेस आहे. इथे मी तुम्हाला दाखवलाय ब्लू कलरचा इन्शुलिन रिसेप्टर आहे, म्हणजे जो इन्शुलिन घेणार आहे, आणि हे वरती आहे इन्शुलिन. तर हे जे इन्शुलिन आहे, जेव्हा तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही तोंडात काहीही घालता, तर हा चॅनेल ग्लुकोजचा आहे तो बंद आहे. इथे इन्शुलिनचं दार उघडं आहे, इन्शुलिन आलेलं नाहीये. जेव्हा इन्शुलिन इकडे येईल तेव्हा हा चॅनेल उघडला जाईल आणि ग्लुकोज रक्तात सोडलं जाईल. पण इन्शुलिन कधी येणार आहे? तर हे जाऊन झाकण लागेल जेव्हा तुम्ही तोंडात काहीही घालता, तेव्हा ब्रेनला सिग्नल मिळतो की आता मी खायला लागणार आहे, मग ते इन्शुलिन तिथे लागतं. आता हे इन्शुलिन जे उघडं होतं ते जाऊन दार बंद करतं. यांनी जसं इकडे दार बंद केलं तसं रक्तामध्ये काय सुरू होतं, तर ग्लुकोजची प्रोसेस सुरू होते. हे लक्षात आलं का की इथे पहिलं इन्शुलिन. मग तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा काय होईल, आता उपास करता तेव्हा हे इन्शुलिनचं दार उघडं राहील, अननेसेसरी इथनं येणार नाही. मग ग्लुकोज न जाता कोण जातील रक्तामध्ये, तर ते कीटोन्स जातात, आणि त्यामुळे ते स्वतःला एनर्जी तिथे चालू ठेवतं रक्त. पण इन्शुलिन तुमचा हळूहळू त्यामुळे रेझिस्टन्स कमी व्हायला लागतो, आणि फास्टिंगमुळे चांगलं काय होतं तुमच्यासाठी, तर ही जी कॉम्बिनेशन आहे इन्शुलिन आणि ग्लुकोज, याचा जो प्रोसेस आहे त्याचा बॅलन्स यायला लागतो. म्हणून फास्टिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही प्रोसेस लक्षात आली का तुमच्या? हे खूप विविध असू शकतं, पण बेसिकली तुम्हाला इन्शुलिन एक झाकण आहे आणि दुसरं म्हणजे एक बंद केलं की दुसरं उघडतं, हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि भूक लागली की तुमचं इन्शुलिन तिथे बंद होण्याची प्रोसेस. ठीक आहे, ओके, गुड. तर आता आपण बघूया की या काही प्रश्न आहे. हॅलो मॅम, हा बोला. ते इन्शुलिनचं पुन्हा सांगा ना, कळलं नाही. हा परत एकदा सांगा ते. ओके, या सो असं समजा की हा तुमचा एक गाडीचा जो हे भरायचा टँक आहे ना, पेट्रोल भरायचा टँक आहे असं समजा तुम्ही. ओके, तर तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर जाता तेव्हा काय असतं, तर ते पेट्रोलचं झाकण बंद आहे आणि तुमचा फ्लो चालू आहे आतमध्ये, पेट्रोल त्या इंजिनकडे जात आहे. मग एकदा का तुम्ही ते पेट्रोलचं झाकण उघडलं ना, तिथे एक लॉक आहे. तर हा जो इन्शुलिन आहे ना, जेव्हा तुम्ही तोंडामध्ये काही घालता, तोंडामध्ये तुम्ही थोडासा एक दाणा घातला किंवा एखादं तुम्ही काय अन्न खायला सुरुवात केली आणि तोंडामध्ये काहीही गेलं आणि चरवण सुरू झालं, जेव्हा तिथे लाळ तयार होते तसा ब्रेन त्या लिव्हरला सिग्नल पाठवतो, पॅनक्रियासना सिग्नल पाठवतो, गटला सिग्नल पाठवतो, आणि मग एकदा का लाळ मिक्स व्हायला लागली की पोटामध्ये की 2-3 तासामध्ये आता तुझ्याकडे अन्न येणार आहे, हा सिग्नल पोचतो. मग हे इन्शुलिनचं जर बटन आहे ते जाऊन इथे प्रेस केलं जातं, ते इन्शुलिन बंद होतं. म्हणजे इथे मी दाखवलंय तुम्हाला की इन्शुलिन हे किल्ली आहे, जशी ती इग्निशनची तुम्ही तिथं किल्ली घातली. आता ही किल्ली इथं घातली तर आतमध्ये काय होतं, तर इथे हा ग्लुकोज होता, तो आतमध्ये बंद होतं, कारण हे दार बंद आहे, ग्रीन जे दार आहे ते बंद होतं, हे उघडं होतं. एकदा का इन्शुलिनची किल्ली याच्यात घातली तर इकडनं ग्लुकोजचं दार उघडतं आणि हे कुठं जातं, तर रक्तामध्ये हे ग्लुकोज पाठवायला सुरुवात होते. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आणि हे सगळं प्रोग्राम डोक्यामध्ये आहे, त्यांना आपण काही करावं लागत नाही, हे ऑटोमॅटिक होत असतं. पण तुम्ही आता सपोज 1-2 तासापूर्वी खाल्लं आणि खाणं तुमचं हे साधारण हे आहे ना 40-45 मिनिटं ते बंद राहतं. 40-45 मिनिटानंतर हे दार परत उघडलं जातं. 2 तासांनी तुम्ही परत खाल्लं, हे परत दार लागलं जातं, म्हणजे इन्शुलिन सोडलं जातं तुमच्या ट्रॅक्टमध्ये आणि पुन्हा ग्लुकोज येतं. सो जितके वेळा तुम्ही दिवसातनं खाल
तितके वेळा हे दार बंद केलं जातं आणि इन्शुलिन सोडलं जातं. मग ते इन्शुलिन तुमचं 3, 4, 5 युनिट असेल तर तेवढंच सोडलं जातं. ते तुमचं 15 युनिट असेल तर ते 15 युनिट सोडलं जातं. तो असा विचार नाही करणार की आता तुम्ही 2च बिस्किट खायचं ठरवलंय मी, मग 2 बिस्किटसाठी लागणारं इन्शुलिन सोडायचंय का? त्याला असं नाही करता येत. त्याचं प्रोग्रॅमिंग असं आहे की एकदा का तुम्ही खायला सुरुवात केली की तो एक माप इन्शुलिन टाकूनच देणार तिथे. मग तुला किती खा, तू पूर्ण प्लेट भरून खा किंवा तू कमी खा, त्याला कळत नाही ते. ठीक आहे. तो एकदा का तुम्ही खायला लागलं की हे इन्शुलिनचं दार बंद होतं. हे इन्शुलिनचं दार बंद झालं की इथनं ग्लुकोज शरीरात सोडायला सुरुवात होते. लक्षात आलं? या जाऊ पुढे मी. एक प्रश्न होता. हा बोला. येस मॅम. आपण जी काही क्वांटिटी खाऊ, एखादा दाना खाल्ला तर ते कार्बोहायड्रेट चेंज होऊन तेवढीच क्वांटिटी ऑफ ग्लुकोज बॉडीमध्ये रक्तात मिसळेल ना? हो, पण इन्शुलिन मात्र जेवढी तुमचं बेसिक आहे तेवढंच जाईल. मग तुम्ही ग्लुकोज किती येतं ते डिपेंड, कारण तुमच्याकडे आधीचं पण असणार आहे ना रक्तामध्ये, ह्याच्यामध्ये लिव्हरमध्ये. त्यामुळे तो तुम्ही एक दाणा खा किंवा 2 पोळ्या खा, त्याचं कन्व्हर्शन इमिडिएटली नाही होत ना. तुमच्या शरीराचा डिमांड रिक्वेस्ट येते की मला इतकी इतकी गरज आहे, तेवढं देण्याची कपॅसिटी लिव्हरकडे स्टोरेज मधनं काढेल. मग तुम्ही जर एकच दाणा खाल्ला तर तो तुमचं फॅट जिथे स्टोअर करून ठेवलंय ना, शरीरामध्ये खूप ठिकाणी अशा गॅप्स आहेत ज्याला आकाश म्हणतो आपण. त्या गॅपमध्ये फॅट स्टोअर केलेलं असतं आणि तिथनं ते काढतं, त्याला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतं. ते पण त्या लिव्हरलाच करता येतं, फॅटला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. मग आता आपले बॅक्टेरिया काय करतात ह्याच्यामध्ये, कारण हे तर इन्शुलिन आणि ही प्रोसेस सांगितली. तर आता फायबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण फायबर म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा प्लांट बेस्ड फूड खाता आणि होल फूड खाता, म्हणजे तुम्ही चवळी, मटकी किंवा ज्वारी, बाजरी असं किंवा डाळी ह्या पूर्ण खाता जेव्हा तुम्ही, म्हणजे त्याचं वरचं शकलं नाही काढलेलं, किंवा कॅरेट, बीटरूट हे पण खाता, तर या सगळ्यामध्ये फायबर आहे. आणि हे जे फायबर आहे किंवा जे तंतू आहेत ना, ते तुमचं लहान आतडं डायजेस्ट करू शकत नाही. ते तंतू तसेच्या तसे बाहेर जावे लागतात. पण ते तंतू लहान आतडं डायजेस्ट करत नाही. पण कोण त्याला खाऊ शकतं, तर ते फक्त आपल्या पोटात असलेले गुड बॅक्टेरिया खाऊ शकतात. म्हणजे तुम्ही बघितलं तर जेव्हा मी तुम्हाला बीटरूटची कांजी करायला सांगते ना, त्या बीटरूटच्या कांजीमध्ये काय होतं, तर ते बॅक्टेरिया काय खातात, तर त्या बीटरूटमध्ये असलेलं फायबर खातात. त्यामुळे तुम्हाला तो बीटरूटचं काही बदललेलं दिसणार नाही, पण त्यातलं फायबर कमी होतं आणि तो बीटरूट असा सॉफ्ट होतो जर तुम्ही 1-1.5 दिवस त्याच्यात ठेवून दिलं तर. आणि हे फायबर काय करतं, तर हे फायबर 2 गोष्टी करतं. एक तर ते गुड बॅक्टेरियाला अन्न देतं आणि तुमचं खाल्लेलं अन्न, जे अन्न नलिकेतनं, लहान आतड्यातनं, मोठ्या आतड्यातनं 30-40 फूट त्याला ट्रॅव्हल करायचंय, ते मेकॅनिकली तुम्ही असं समजा, असं बंद उघड असं होत असतं ते. आणि हळूहळू पुढे ढकलण्यासाठी सुद्धा ते फायबर उपयोगी पडतं. लहान आतड्यामध्ये तर ते काही होत नाही, पण मोठ्या आतड्यामध्ये कोण आहे, तर मोठ्या आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहे. लहान आतड्यात तुमचे बॅड बॅक्टेरिया आहेत. तर ते बॅड बॅक्टेरियांना फायबर आवडत नाही, ते गुड बॅक्टेरियांकडे पाठवून देतात त्याला. गुड बॅक्टेरिया मोठ्या आतड्यामध्ये आहेत. जर तुम्ही चांगलं फायबर खात असाल, प्रीबायोटिक चांगलं खात असाल, तर 2 ॲडव्हान्टेज. एक तर गुड बॅक्टेरियाला फूड मिळतं आणि दुसरं तुमचा मल बाहेर जाण्यासाठी, स्टूल बाहेर जाण्यासाठी, तो स्टूल तुमचा पाण्यामध्ये फायबर पाणी शोषून घेतं आणि ते मोठं होतं. फायबर असं ब्लो अप होतं आणि ते त्या स्टूलला मोठ्या आतड्यातनं बाहेर जाण्यासाठी सहजपणे घेऊन जातं. तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही प्रीबायोटिक खायला लागल्यापासनं तुम्हाला सहज मोशन होत असेल. जी पूर्वी पाणी प्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण तुम्ही फायबर नाही खाल्लं आणि नुसतंच पाणी प्यायलं ना, तर तुम्हाला मोशन होणार नाही, ते युरिनद्वारा निघून जाईल. सो हे खूप महत्वाचं आहे की फायबर फूडचे 2 फायदे.
गुड बॅक्टेरियाचं फूड आणि तुमचं शरीरामध्ये खाल्लेलं अन्नाची जी मेकॅनिकल मुवमेंट व्हायला पाहिजे त्याला पण फायबर तुम्हाला सपोर्ट करते. त्याच्यानंतर काय आहे तर तुम्हाला हीट असली पाहिजे शरीरामध्ये. तर फायबर पासून जर तुमच्या आतड्यांकडे मिळालं नाही तर काय होणार आहे तर ते जे बॅक्टेरिया आहेत ना ते बॅक्टेरिया त्यांना जर अन्न मिळालं नाही तर ते तुमच्या आतड्यालाच खायला लागतात. त्या आतड्याला खायला लागतात कारण आतड्यामध्ये लेयर 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 आहेत आणि त्या आतड्याला जर ते बॅक्टेरिया खायला लागले त्याला न मिळाले तुम्ही म्हणता मला अल्सर झाले, तुम्ही म्हणता माझी लिकी गट आहे किंवा गट मध्ये भोग पडलं. अल्सर याचा अर्थ काय आहे एक छोटंसं भोग पडतं आणि त्यातनं बॅक्टेरिया बाहेर जाऊ शकतात कारण ते बॅक्टेरियांना पाहिजे ते फायबर नाही मिळालं. सगळं सॉफ्ट सॉफ्ट फूड सगळं शिजवलेलं सगळं बेक केलेलं असं जर खात राहिलो आपण तर मग आपल्याला फायबर नाही मिळत. मग ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटीमुळे आतडं भोग पडत नाही तर ते बॅक्टेरिया पण त्याला खायला लागतात. तो आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं आहे फायबरचं हे कारण फायबर आपल्याला 2 गोष्टींपासून सेव्ह करतं. ठीक आहे. मग आणि अजून एक गोष्ट काय तर आपल्या शरीरात सपोज 50 वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत गुड बॅक्टेरिया. बॅड पण आहेतच पण एक साधारण गुड बॅक्टेरिया सपोज 50 प्रकारचे आहेत आणि ते 50 प्रकारचे बॅक्टेरिया 50 प्रकारचे हार्मोन्स तयार करायला मदत करतात. आता आपण बघितले कार्टिझॉल आहे, मेलिटोनिन आहे, हॅपीनेस हार्मोन्स आहेत, स्लीप हार्मोन आहे, थायरॉइड एक हार्मोन आहे, तुमचं इन्शुलिन एक हार्मोन आहे. वेगवेगळे हार्मोन्स तयार करायसाठी वेगवेगळे बॅक्टेरिया लागतात. मग आणि ते काय करतात तर तुमची जी इम्युनिटी आहे ती पण वाढवण्यासाठी हेच बॅक्टेरिया वेगवेगळे फायटिंग मेकॅनिझम प्रोसेस स्टार्ट करतात. तर बॅक्टेरिया शरीरात असणं खूप महत्वाचं आहे. खूप खूप महत्वाचं आहे आणि आपण जन्मलो तेव्हा आपल्या आईकडनं आपण बॅक्टेरिया घेऊन आलोय पण आपले हळूहळू आपल्या लाईफस्टाईलमुळे ते आपले गेलेत. आणि इतकं की ज्याच्या पोटामध्ये जंत होतात ज्याच्या पोटामधले गुड बॅक्टेरिया जंत म्हणजे काय बॅड बॅक्टेरिया बेसिकली खूप वाढतात आणि ते बॅड बॅक्टेरिया वाढले ना तर त्या मुलांना अभ्यास करता येत नाही, तुमचं ब्रेनचं लॉजिक कमी होतं, तुमची विसरायला लागाल तुम्ही आणि तुम्ही म्हणा मी सगळं तर चांगलं करतोय मला असं का होतंय कळत नाहीये. तर बेसिकली तुमचे जे गुड बॅक्टेरिया आहे त्याच्यापासून तुम्ही दूर झाले आहात. सो हे बघा असे वेगवेगळे बॅक्टेरियांचे प्रकार आहेत जे तुम्हाला पोटामध्ये असले पाहिजेत आणि ते कुठे आहेत तर लिटरली तुमच्या तोंडापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत सगळीकडे थोडे 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 आहेत पण सगळ्यात महत्वाचे जे आहेत ना ते तुमच्या आतड्यामध्ये आहेत. सगळीकडे थोडे बॅक्टेरिया आपल्या स्किनवर पण आहेत, सगळीकडे बॅक्टेरिया आहेत पण सगळ्यात महत्वाचे डायजेस्टिव्ह प्रोसेसचे बॅक्टेरिया आहेत आपल्या आतड्यामध्ये. ओके. सो 50 प्रकारचे बॅक्टेरिया त्यांनी सांगितले ज्याची नावं आज त्यांनी फाइंड आउट केलेली आहेत की ही एवढे बॅक्टेरिया माहितीच म्हणजे त्याचं जे क्लासिफिकेशन जसं जिनोम क्लासिफिकेशन करतात तसं बॅक्टेरियल क्लासिफिकेशन आज केलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळी नावं की कोण बॅक्टेरिया कशाला मदत करतो इथपर्यंत खूप रिसर्च आज झालेला आहे. तर असं समजा की पोटातले बॅक्टेरिया काय काय करतात तर ते तुमच्या फूड डायजेशन करायला मदत करतात. तुमच्या सेल जी आहे त्याचं ते प्रोलिफरेशन म्हणजे त्याचं तयार होणं जगणं मरणं आतल्या लेयर्सला ठीक करणं हे पण करतं. पॅथोजन प्रोटेक्शन म्हणजे शरीरामध्ये असलेल्या बाकी सगळ्या तुमचे जे पॅरामीटर्स म्हणून जी काही बाकी बॅक्टेरियल आहेत त्यांची एक आर्मी सारखं करून ते तयार करतात. न्यूरोलॉजिक सिग्नलिंग म्हणजे तुमच्या गटमध्ये मला भूक लागली मला हे काहीतरी चुकीचं खाल्लंय बाईल जास्त झालंय किंवा हे नको ते पाहिजे जे काही गटचा जो ब्रेनला देण्याचा सिग्नल आहे त्याचं काम पण हे बॅक्टेरियाच करतात. ते जसे काही मेसेंजर आहेत त्या न्यूरॉन्स मध्ये जातात. व्हिटॅमिन्स हे कधीही आपल्याला ऍक्च्युली बाहेरनं मिळत नाही ते शरीरामध्ये तयार करावं लागतं. स्पेशली व्हिटॅमिन B12 हे आपण म्हणतो हे खाल्लं की B12 हे खाल्लं की B12 येईल असं नाहीये. तर B12 किंवा बीच्या सगळ्या व्हरायटी ऍक्च्युली आपले बॅक्टेरिया सहजपणे तयार करू शकतात पण ते आपल्याकडे असले पाहिजेत. मग तुम्ही कितीही सप्लिमेंट घ्या ते थोडा वेळ तुमच्याकडे राहील
स्वतः तयार करण्यासाठी बॅक्टेरिया असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपलं इंडोक्राईन फंक्शन, जी मुवमेंट आहे लहान आणि मोठ्या आतड्याची, आणि आपला इम्युन रिस्पॉन्स म्हणजे आपली प्रतिकार शक्ती आहे का नाही, कधी त्या व्हाईट ब्लड सेल्स आणि हे कसं फाईट केलं पाहिजे. इमिडिएटली तुम्हाला जर चुकीचं काहीतरी खाल्लं गेलं ना, लगेच रिॲक्शन येते, किंवा शरीरामध्ये कुठलंही काही गडबड झाली तर पहिली पोटातनं रिॲक्शन येते. सो तुमच्या आतड्यामधल्या असलेल्या या मायक्रोब्सना काय काय करतात, तर बेसिकली ते कार्बोहायड्रेट्सला कन्वर्ट करतात, ते तुमच्या प्रोटीन्सला कन्वर्ट करतात, कारण तिथे अमायनो ऍसिड्स त्याला मिळतात आणि ते कन्वर्ट करतात. बी आणि के हे जीवनसत्व आहे ते बॅक्टेरियाच तयार करू शकतात. आणि आम्ल पित्त किंवा तुमचा जो पित्त रस आहे त्याची रिक्वायरमेंट किती पाहिजे, किती नाही. आणि शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स जे तुम्हाला खूप महत्वाचे आहेत अन्नाचं कन्व्हर्शन रसामध्ये करण्यासाठी, हे सगळ्याचं प्रोसेस करण्याचं काम मायक्रोब्सच करतात. आणि हे सगळ्यांचं तुमच्या ब्रेनचं हे सगळं माहिती आहे की कुठल्या बॅक्टेरियाचं काय काम आहे. त्यामुळे तुम्हाला असं भीती वाटण्याचं कारण नाही की अरे बापरे ह्याला कसं कळेल कुठल्या बॅक्टेरियानी काय करायचं. तर हेच तुमच्या ब्रेनचं जे प्रोग्रामिंग आहे, रेकॉर्डिंग आहे, ते त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला रोग होऊ नये म्हणून, म्हणजे ताप येतो किंवा तुम्हाला लूज मोशन होते किंवा तुम्हाला सर्दी होते किंवा तुम्हाला घसा कोरडा होतो, या सगळे सिग्नल्स कोण देतं, तर हे मायक्रोब्सच तुमच्या गटला सांगतात आणि गटकडनं तो सिग्नल पास केला जातो. त्यामुळे तो तुम्हाला ऍक्च्युली तो मायक्रोबायोटा तुमच्या शरीरातला तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी पण खूप मदत करतो. ते तुमचे फ्रेंड बॅक्टेरिया आहेत. तो जर तुमचं हे बिघडलं, मायक्रोबायोम बिघडला आपल्या पोटातला, तर बरेच सारे आपले आजार होतात की वेट वाढत राहतं, कळतच नाही का वेट वाढतंय. काही लोक म्हणतात मी हवा खाल्ली तरी माझं वजन वाढतं. कारण काय, तर तुम्ही काहीच करत नाही पण आलेलं सगळं ते कुठेतरी स्टोअरच करत राहतं. म्हणजे तुम्ही नाही खाल्लं सतत ते स्वतःला आतमध्ये करून जे एक्सेस कुठून काढून ते काहीही कधीतरी खाल्लेलं, म्हणजे आज तुम्ही काही नाही खाल्लं पण कधीतरी खाल्लेलं सुद्धा ते स्टोरेज मोडमध्येच राहतं किंवा सतत ग्रोथ मोडमध्ये राहतं. आणि खूप लोकांना हा IBD म्हणजे ऍक्च्युली बाउल सिंड्रोम डिस्टर्ब झालाय, की मोशन कधीतरी सकाळी होते, कधी दुपारी होते, कधी 2 दिवसांनी होते, कधी लूज होतं, कधी टाईट होतं. असा जो इरिटेबल बाउल सिंड्रोम, त्याचा अर्थ कळतच नाही माझं कसं आहे पोटाची परिस्थिती, ते आहे याचा अर्थ डिस्टर्ब व्हायला सुरुवात झाली. मग आता आपल्याला जर आपला मायक्रोबायोम व्यवस्थित ठेवायचा असेल तर काय केलं पाहिजे. याच्या सिंपल गोष्टी सांगितल्यात की आहारामध्ये विविधता, आठवड्यामध्ये 30 प्रकारच्या गोष्टी का खायला सांगितल्या, तर जितक्या व्हरायटी तुम्ही खाल तितकं तो मायक्रोबायोम जास्त हेल्दी राहील, त्याच्याकडे व्यवस्थित काम राहील, तो पाहिजे ते सगळं कन्वर्ट करेल. आणि तुम्हाला हे फायबर समृद्ध, फायबर फूड म्हणजे काय, तर प्लांट बेस्ड होल फूड खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यावरती न तोडलेलं, न त्याची शकलं न काढलेलं असं तुम्ही खाल्लेलं चवळी, मटकी, ज्या उसळी तुम्ही खाता, गाजर आणि हे न शिजवता खाल्लं तर फायबर राहील. आणि ज्याला आपण प्रीबायोटिक म्हणतो ते बेसिकली. त्याच्यानंतर तुमची लाईफस्टाईल, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट, हे नॅचरली. आणि आजकाल आपल्याला आपला प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात, म्हणजे तुम्ही 100 वर्षापूर्वीचे तुमचे पूर्वज बघितले तर त्यांना या तिन्हीचा प्रॉब्लेम नव्हता, कारण ते सगळं फिजिकल काम करायचे. आपल्यासारखी कम्फर्टेबल मशीन नव्हती त्यांच्याकडे. स्लीप ही त्यांच्यासाठी नॅचरल होती, कारण अंधार झाला की झोपणे, त्याशिवाय दुसरं काही करायचं नव्हतं त्यांना. आणि स्ट्रेस येण्यासाठी अन्न मिळालं नाही तर उद्या मिळेल का, याच्याशिवाय बाकी सारा स्ट्रेस काही नव्हता त्यांचा. त्यामुळे ते आनंदी आणि सहज होतं त्यांच्यासाठी. आणि आज आपण घेतलेली अँटीबायोटिक्स, मग आता तुम्ही एक आजारासाठी सपोज 7 दिवसाचा अँटीबायोटिक्सचा कोर्स जेव्हा तुम्ही करता, तर ते अँटीबायोटिक्स त्या जीवाणू विषाणूला तर मारतातच, पण त्याचबरोबर ते आपल्या पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाला सुद्धा मारून टाकतात. त्यामुळे जर तुम्ही होमिओ किंवा पुष्पौषधी अशी औषधं घेत असाल ना, तर तुम्ही जर एखादा अँटीबायोटिक्सचा एक कोर्स केला
आणि होमिओ डॉक्टरकडे गेला तर ते म्हणतात पहिला मला अँटीडोट करायला पाहिजे त्या अँटीबायोटिकचा आणि मग मी तुम्हाला औषध देईन, कारण माझ्या गरजेचं ते सगळं तुम्ही जे अँटीबायोटिकनी सगळ्यांनाच काढून टाकलंय, कारण त्या अँटीबायोटिकला कळत नाही ना कुठल्या बॅक्टेरियाला मारायचंय, ते येणाऱ्या सगळ्याच बॅक्टेरियांच्या मागे जाणार. जसं तुम्ही झाडांवरती कीटकनाशकाची फवारणी करताय, त्या कीटकनाशकाची फवारणी केली किंवा त्याला इंजेक्शन दिलं तर तो त्या किड्यांना तो मारेलच, पण आपल्या पोटात गेल्यानंतर त्या पोटातल्या किड्यांना पण तो मारणार आहे. त्यामुळे आज आपल्याला येतात ते बरेच सारे प्रॉब्लेम आहेत. तो हे आपल्या बेसिक कोर्समध्ये आपण हे शिकवलं तुम्हाला की आहारामध्ये विविधता आणा, प्रीबायोटिक प्रोबायोटिक घ्या, लाईफस्टाईलला सेट करा की तुम्ही 7 ते 7 मध्ये जेव्हा, चांगली झोप घ्या, सकाळी एक्सरसाइज करा आणि स्ट्रेससाठी तुम्हाला हॅपीनेस हार्मोनची जी गोष्ट सांगितली, तो या 3च्या सराउंडिंग आपला बेसिक कोर्स तुम्हाला सांगितला आणि तो जर तुम्ही फॉलो करत असाल तर हळूहळू तुमचा मायक्रोबायोम वाढायला लागेल. सडनली 8-15 दिवसांमध्ये तो बदलणार नाहीये, त्याला 1-2 महिने लागू शकतात डिपेंडिंग ऑन तो किती खराब झालाय, किती वेळा तुम्ही उगीच मेडिसिन्स किंवा लोक तर आजकाल घर बसल्या अँटीबायोटिक घेतात आणि पॅरासिटामॉल हे तुमचं सगळ्यात खराब प्रोसेस आहे अँटीबायोटिकची, किंवा विदाऊट अँटीबायोटिक एक पॅरासिटामॉल चालतं म्हणता पण ते खूप काढतं. तर आता हे गट आणि ब्रेन हे आहेत तुमची खराब झालेल्या मायक्रोबची परिस्थिती, असे त्यांचे आकार बदललेत, साईज बदललेत, त्याच्यामुळे स्ट्रेस आहे, डिसीज आहे, या सगळ्यांनी असा झालाय तुमचा मायक्रोबायोम जो ॲबनॉर्मल आहे, ज्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे गट आणि ब्रेन एकमेकांशी कम्युनिकेट करू शकत नाही, कारण ते खराब झालंय. पण ते चांगलं होईल तेव्हा ते असं दिसलं पाहिजे. तुमच्या लक्षात येईल हे सगळे जे छोटे छोटे मधले पांढरे आहेत ते सगळे अनावश्यक तिथं आलेले बॅड बॅक्टेरिया आहेत, जे कम्युनिकेट करूच देत नाही, जे हार्मोन तयार करू देत नाही. तो हेल्दी गट फंक्शन मध्ये बॅक्टेरिया पाहिजेत, पण त्याची मुवमेंट अशी पाहिजे की ते गुड राहिलेत आणि एक्सेस जे झालेत बॅड ते निघून गेले पाहिजे. ओके, सो असे आहेत सगळे, त्यांचं खूप सारं काम आहे, पण ते किती आहेत बघा. तुमच्या गटमध्ये इथे दुसरी लाईन वाचली तर 10^13 to 10^14 इतका मायक्रोबायोटा तुमच्या गटमध्ये आहे, म्हणजे पूर्ण गट सिस्टीम मध्ये स्किन, ओरल, नाझल, गट आणि तुमचा युरिनरी ट्रॅक्ट पर्यंत. तो तुमच्या स्किन पासून तयार होतं, तोंडामध्ये आहे, नाकामध्ये आहे, तुमच्या अन्ननलिकेपासनं सगळीकडे मायक्रोब्स आहेत. टोटल काउंट केलं तर साधारणपणे 10वर 13 का 14 शून्य इतके क्वांटिटीमध्ये मायक्रोबायो आपल्या पोटामध्ये असले पाहिजेत. आणि ते काय काय करतात तर तुमचं पूर्णच काम ते करतात आणि त्यांच्याशिवाय आपण चांगलं राहणं ऍक्च्युली अशक्य आहे, पण आपल्याला हे माहीत नसल्यामुळे आपण त्याला खराब केलंय. मग आता पचन आणि सर्कॅडियन ह्याला कसं बॅलन्स करायचं, कारण पचन ही आपली महत्वाची गरज आहे. मग सर्कॅडियन का, तर सर्कॅडियन केलं ना तर तुमच्या शरीराला त्या 8 ते 10 तासामध्ये जर तुम्ही जेवत असाल, दिवसातनं 1 किंवा 2 जेवण, सारखं सारखं नाही, मग एकच घ्यायला पाहिजे असं काही नाही, पण 2 जेवण इज ओके. 2 वेळा म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच आणि ऍट द मोस्ट तुम्ही 3 वेळा घेत असाल, पण तुमची क्वांटिटी आता कमी झाली असेल, तो त्या वेळेमध्ये खाणं. याच्याने काय होतं तर इन्शुलिन तुम्ही दिवसातनं 2दाच करणार, इन्शुलिनचं गेट तेव्हाच 2दा उघडणार आणि 2दा जर इन्शुलिनचं गेट उघडलं ना तर तुमचं फॅट रिस्टोरेशन कमी होईल. जिथे जिथे अनावश्यक साखर शरीरामध्ये स्प्रेड झाली, साखर म्हणजे तुम्ही खाता ती रिफाईंड शुगर नाही, त्याला ग्लुकोज म्हणतात इंग्लिशमध्ये म्हटलं तर, पण ते जे आहे ग्लुकोज, जे शरीरामध्ये एनर्जी म्हणून रक्तामधनं हिमोग्लोबिनवर बसून जाणार आहे, ते अनावश्यक राहणार नाही. जेव्हा तुम्ही फास्टिंग करता तेव्हा फास्टिंग मध्ये काय होतं तर शुगर क्रेविंग करणारे बॅड बॅक्टेरिया मरून जातात. तो जसं जसं तुमचा फास्टिंगचा पिरियड वाढेल, जसं ऍटलिस्ट एकादशी 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 असं 3-4 महिने तुम्ही 15-15 दिवसांनी एकादशी केल्यानंतर लक्षात येईल की तुमच्या शरीरातले बॅड बॅक्टेरिया मरायला लागलेत आणि तुम्हाला आता हे सहज व्हायला लागलंय, काय माहित नाही, सडनली सगळं ठीक झालंय आणि ऑटोफेजी सुरू होईल, म्हणजे अनावश्यक स्टोअर झालेली फॅट पण निघून जाईल.
तो पेशींना क्लीन करता येईल. सो उपासामुळे खूप तुमच्या शरीराला वेळ मिळतो, स्वतःला रिपेअर करण्याचा वेळ मिळतो, स्वतःला अनावश्यक असलेलं बाहेर काढायचा, आणि तो वेळ शरीराने कसा वापरायचा हे पण तुमच्या ब्रेनला माहिती आहे. तुम्हाला काही सांगायला लागत नाही त्याला. आणि जितका तुम्ही 12 तासाचा उपवासच तुम्हाला इतका हे दिलाय, तर जसा तुम्ही एकादशीचा एक वेळ जेवणाचा जो उपवास करू शकलात, तर खूप सारी क्लिनिंग तुमच्या पोटामधली होऊन जाईल. ओके. मग आता ही आहे तुमची नर्वस सिस्टीम. जर तुम्हाला आता गट बघितलं आपण, आता आपण बघूया ब्रेन. तर तुम्हाला हा ब्रेन इथे दिसतो हा माहितीये. त्याच्यानंतर आहे तुमचा मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड. हा झाला तुमचा मेन सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो. पण याचबरोबर अख्ख्या बॉडीमध्ये सगळीकडे छोटे 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 तुमचे नर्वस नर्व्स आहेत की जे एकदम बोटाच्या टोकापर्यंत सुद्धा पोचलेले आहेत. तर याचे एवढे सारे प्रकार आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल म्हणजे ही जी पिंक कलरची दिसते ती झाली सेंट्रल, ज्याचे 2 भाग आहेत, मेंदू आणि तुमचा मज्जारज्जू. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये 2 आहेत, मोटर आणि सेन्सरी. सेन्सरी म्हणजे तुमची पंचेंद्रिय. पंचेंद्रियाचे मेंदूवरती 5 पॉइंट्स आहेत, जसा डोळ्याचा एक सेंटर आहे, आई सेंटर आहे, नोज सेंटर, स्मेल सेंटर आहे. त्या सेन्सरी मेमरी इथनं येते. आणि मोटर म्हणजे तुमची हालचाल सगळी, की पूर्ण मसल्सना जो कंट्रोल आहे, त्याच्यामध्ये पण 2 आहेत पुरा, व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी म्हणजे तुमच्या डोळ्याची पापणी हलणं किंवा ऑटोमॅटिक हृदयाचं काम चालू राहणं आणि हे सगळं सहज होत राहतं. त्याचे 2 प्रकार आहेत, पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक. सो पॅरासिम्पथेटिक काय आहे, तर जी तुमची वेगस नर्व ऍक्टिव्हेशन केलं ती झाली पॅरासिम्पथेटिक. आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम करते काय, तर तुमच्या 2 मोडमध्ये ठेवते तुम्हाला. जेव्हा तुम्ही झोपता तरी सुद्धा शरीरातलं जे सगळं चालू आहे त्याचा अर्थ पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम काम करते. सिम्पथेटिक म्हणजे तुमचं ब्रेन जे फाईट किंवा फ्लाईट, आनंदाचं एक्सप्रेशन, तुम्हाला जे काही सेफ्टी आणि सिक्युरिटी याची शरीराची फायटिंग हे आहे ते सिम्पथेटिक. पण एका वेळी पॅरासिम्पथेटिक चालेल किंवा सिम्पथेटिक चालेल, दोन्ही सिस्टीम एका वेळी चालू शकत नाही. आणि हाच आपल्या बेसिक कोर्सचा मेन होता, की सतत आपण सिम्पथेटिक 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 मध्ये आहोत. सतत काहीतरी कष्ट करायचंय, मला हे जिंकायचंय, मला ते करायचंय, मला याला दाखवायचंय. सतत लॉजिक 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 लॉजिकचं ब्रेनचं काम चालू आहे. पण त्यातनं बाहेर येऊन जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, प्राणायाम करता, शांतपणे नेचर वॉक करता, किंवा तुम्ही जमिनीवर पाय ठेवून वेगस नर्व ऍक्टिव्हेशन करता, त्यावेळी तुमचं सिम्पथॅटिक शांत होतं, पॅरासिम्पथॅटिक काम करतं आणि हळूहळू सिस्टीम रिपेअर करायला लागते. आणि ही रिपेअर त्याला प्रत्येक लेवलवर करायची. ओके. तर आता हे तुम्हाला मिळालं कुठून सगळं, तर तुमचं जेव्हा आईच्या पोटामध्ये होतं बाळ म्हणून, तेव्हापासनं तुम्हाला हा जो गट ब्रेन लिंक आहे ती कधी सुरू झाली, तर तेव्हाच तुमचं जे ब्रेन तयार होतं ना, तेव्हाच त्याचा एक पार्ट गट मध्ये पण तयार झालाय. तर तुमच्या इन्फ्रा युटेराईन पिरियड मध्येच हे 2 स्प्लिट झाली, ती सेल स्प्लिट झाली, एकाचा ब्रेन झालं, एकाचं गट झालं. आणि आईच्या जी आपण नाळ म्हणतो त्याच्यातनं तुम्हाला आईकडनंच मायक्रोबायोम पण मिळाले. तो जे काही गुड बॅक्टेरिया तुमच्याकडे 80% जन्माला येतात तेव्हा होते, पण इथे देवाची अशी करणी आहे की तो बॅड बॅक्टेरियांना जास्त येऊ देत नाही. अनलेस प्रेग्नन्सी मध्ये ती आई खूप स्ट्रेस्ड आहे, टेन्शन मध्ये आणि सगळ्याच मेंटली खूप डिस्टर्ब आहे, तर मग डेफिनेटली त्याच्यात बॅड बॅक्टेरिया पण येतात आणि मग त्याचे लहान मुलांना पण ते परिणाम भोगावे लागतात. पण अदरवाईज बाय नेचर गुड बॅक्टेरिया आईच्या त्या नाळेमधनं मुलाला माईनीच दिलेत, त्यामुळे जन्मतः त्याच्याकडे ते आहेत. आणि दोन्ही सिस्टीम्स आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम या तुमच्या 9 महिन्यामध्ये पूर्णपणे डेव्हलप होतात. ते म्हणतात की साधारण 5व्या महिन्यापासून सगळे सेन्सेस पण ऐकायला येणं आणि रिस्पॉन्ड करणं सगळं सुरू होतं म्हणे, की 3ऱ्या महिन्यापासून वगैरे.
सो इट इज लाईक तुम्हाला, पण ते एक त्याचं लाइनिंग, म्युकोझल लाइनिंग आहे त्याच्यावरती तो प्रोटेक्ट पण आहे बेबी. पण बेसिकली तुमची जी इम्युन सिस्टीम, तुमची नर्वस सिस्टीम, तुमची मायक्रोबियल सिस्टीम, हे सगळं 9 महिन्यामध्ये प्रोग्रॅमिंग बेबीचं पोटातच करण्याची किमया देवानी आपल्या प्रोसेसमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्याला काहीच करावं लागत नाही. जन्मतः आपण हे सगळं घेऊन आलोय. फक्त जे आपल्याला मिळालंय त्याला स्वच्छ ठेवणं, व्यवस्थित ठेवणं. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी 3 महिने त्या मुलाला बाहेर नाही आणू द्यायचे, तेव्हा त्याचं सगळं प्रोटेक्शन, कारण तेव्हा सिक्युरिटी, सेफ्टी हे पण इश्यूज असतील. पण आज आपण बघितलं तर काही गोष्टी आहेत की कधी खायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे. तर आपलं अन्न प्रसारण हा एक मोठा इम्पॉर्टंट प्रोसेस लहान मुलाचा केला जातो. जोपर्यंत ते मूल आईच्या दुधावर आहे तोपर्यंत त्याला बाहेरची इन्फेक्शन काही होत नाही, त्याच्यासाठी सहज असतं इम्युनिटी. पण जेव्हा तुम्ही त्याला भात आणि काय ह्याचं पाणी, डाळीचं पाणी किंवा काय काय असं खायला द्यायला लागतं सॉलिड फूड, त्याच्यानंतर त्या मुलाच्या आतड्यामध्ये बदल व्हायला लागतो, त्याच्या आतल्या बॅक्टेरियांमध्ये बदल व्हायला लागतो. तर तुम्ही त्याला जे द्याल त्याच्याप्रमाणे त्याची डेव्हलपमेंट व्हायला लागते. पण अदरवाईज ते त्याच्या आईकडनं जे मिळतं ते बेस्ट त्याला मिळत असतं. पण आज आपलं काय झालंय, तर आज आपण काय खातो त्याप्रमाणे आपले बॅक्टेरियांची प्रोसेस असणार आहे. त्यामुळे आपल्याला ते खूप केअरफुली बघायला पाहिजे. ओके, सो आपण आता काय टाळलं पाहिजे. आज हे सगळं कळलं आपल्याला की काय पाहिजे. मग कसं खराबीपासून कसं स्वतःला सेफगार्ड करायचं. तर एक डॉक्टर मनीष जे आहेत आपले हिम्स सेंटरचे, ते आणि दोघं डॉक्टर एकमेकांबरोबर काम करतात. मग ते त्याला म्हणतात VIP पदार्थ टाळा. VIP म्हणजे काय, तर व्हेरी हाय प्रोसेस्ड फूड, जे हायली प्रोसेस्ड फूड आहेत. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स आहेत असं नाही, तर व्हेरी इम्पॉर्टंटली प्रोसेस्ड फूड्स ते काढून टाका. अति प्रक्रिया केलेले किंवा हायली प्रोसेस्ड. रिफाईंड शुगर, याला शुद्ध म्हणजे रिफाईंड शुगर, रिफाईंड ऑइल. हे रिफाईंड मध्ये काय करतं, तर तुमच्या शरीरात असलेल्या गुड बॅक्टेरियांना ते रिफाईन करताना जे केमिकल वापरतात त्याच्यानी पूर्णपणे ते मायक्रोबायोम किल होऊन जातो, मरून जातो. त्यामुळे पूर्णपणे टाळलं पाहिजे. हे तुम्ही जर अजूनही तुम्हाला इच्छा होत असेल तर निदान समजून घ्या की मला मायक्रोबायोमला खराब करायचं नाहीये. सो एक म्हणजे अवॉइड काय करा आणि एक वाढवा कसं. तर तुम्ही उपास केलात तर तुमची शरीरातली जी काही इन्शुलिन हे जो वाढलेलं असेल, फास्टिंग इन्शुलिन, ते कमी व्हायला लागेल. तुमचं जर फॅट बर्निंग होत नसेल तर फॅट बर्निंग व्हायला लागेल. तुम्हाला पचन तुमचं बिघडलं असेल तर पचन चांगलं व्हायला लागेल. तर तुम्हाला खूप सारं सहज व्हायला लागेल. ऍट द मोस्ट तुम्ही सॉलिड फूड न खाता आत्ता उपास करायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही काही लिक्विड्स घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये तुम्ही टाळा काय ते तुम्हाला एक मी लिस्ट दिली होती. ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ताक, लिंबू पाणी, ज्याच्यामध्ये साखर नाही घातलेली असं, किंवा मीठ घातलं तरी सैंधव घातलं असेल असं, आणि ग्रीन ज्यूस किंवा बीटरूट कांजी, असं तुम्ही काही घेऊ शकता. आणखी तुम्हाला पूर्णपणे 16 तासाचा, 18 तासाचा, 20 तासाचा उपास करता येत नाही. पण जितकं जेवणाची स्ट्रेच वाढेल तुमचा, म्हणजे 2 जेवण आणि खूप वेळ तुम्ही जर स्वतःच्या पोटाला शांत केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लिनिंग प्रोसेस सुरू होईल. सो तुमचं तोंडाला कुलूप जे 12 तासाचं मी तुम्हाला सांगितलं होतं बेसिक कोर्समध्ये, ते खूप महत्वाचं आहे. कारण तुमची पचनाची सुरुवातच तोंडातून होते. तो तोंडामध्ये काहीही घालण्याची इच्छा होणं तिथपासनं, म्हणजे नुसती इच्छा झाली ना तर इन्सुलिन सुरू व्हायला लागतं. कारण तुमची इच्छा ब्रेनला होते आणि ब्रेन गटला सांगतं. मग तुम्ही नाही खाल्लं तरी सुद्धा. म्हणून मी किती वेळा तुम्हाला म्हणते की उपास करताना तुम्हाला पदार्थांची इच्छा झाली तरी डायजेशन सुरू झाल्यासारखी प्रोसेस होते. इतकं तुमचं गट आणि ब्रेन एकमेकांशी करत असतात गोष्टी. तो हे खूप महत्वाचं आहे. हे काही व्हिडिओज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करीन, तुम्ही ते बघा
की आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, तर ऍक्च्युली कसं काम करतं ते एक हिंदी मधलं एक इंग्लिश मधलं मी दोन्ही देईन, म्हणजे तुम्हाला बघितलं तर कळेल की बेसिकली 8वी-10वीच्या एनसीईआरटी सिलेबस मध्ये पण आजकाल हे शिकवलं जातं आणि आजकालची जी न्यू टेक्नॉलॉजी आणि आयसीटी प्रोसेस मध्ये हे अॅनिमेट केलेले व्हिडिओ आहेत, पण तुम्हाला कळेल की ऍक्च्युली तोंडापासनं आपल्या गुदद्वारापर्यंत अन्न जातं तेव्हा काय प्रोसेसनी जातं. मी हे आता जे तुम्हाला सांगितले त्याचं अॅनिमेशन केलेले व्हिडिओ आहेत फक्त हे. आणि आता शेवटी ही आहे तुमची वेगस नर्व. तुम्हाला जी मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्डवर दाखवली ती झाली तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम, बट ही आहे तुमची पॅरासिम्पथॅटिक किंवा वेगस नर्व. आणि वेगस नर्व ही बघा तुम्ही पूर्ण हा मेन कानाच्या इथे आपण का सुरू करतो, तर इथे त्याचा सगळ्यात मेन सेंटर आहे जो तुम्हाला चेहऱ्यावर पूर्ण सगळीकडे घेऊन जातो. तर तुमच्या लक्षात येईल आपण जे पॉइंट्स दिलेत ना, तुम्ही नाकापासून कानापर्यंत टॅपिंग, नंतर ओठाचं टॅपिंग, नंतर गळ्यापाशी, कानापाशी, तर तुमच्या वेगस नर्वचे पॉइंट्स तुमच्या लक्षात येतील छातीपासून पुढे. त्याच्यानंतर या इथले सगळे पॉइंट्स आहेत आपल्याकडे. सो हे मेन पॉइंट सगळे आपण टॅप करतो की तुमच्या न कळत तुमची वेगस नर्व ऍक्टिव्ह व्हायला लागते. कारण हे सगळे पॉइंट्स जे एक्सरसाइज मी तुम्हाला दिलेत त्याचा सिक्वेन्स हे सगळं खूप सिस्टमॅटिकली सेट केलंय. पण वेगस नर्वच्या चित्रावरनं तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे पॉइंट्स आहे. आणि कान हा खूप महत्वाचा आहे वेगस नर्वसाठी. ठीक आहे, त्यामुळे कुठल्याही एक्सरसाइजला विसरू नका, रोज ते करत राहा, 2दा करा, ते सुद्धा तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि तुम्ही वेगस नर्व जशी ऍक्टिव्ह होते तसं तुमचं पचन तर चांगलं होईलच, पण तुमचं ब्लड प्रेशर सेटल होईल, तुमचं श्वसन चांगलं होईल, तुमची इम्युनिटी वाढेल, तुमचा स्ट्रेस कमी झालेला तुमच्या न कळत तुम्हाला विनाकारण आनंदी असल्यासारखं वाटायला लागेल. कारण तुमची वेगस एकदा ठीक झाली, वेगस टोन ठीक झाला, तर तुमचा मेंटल प्रेशरच नकळत कमी व्हायला लागतं. तुमची स्किनचा टोन बदलेल, स्किनचा कलर बदलेल, स्किनचा टेक्स्चर बदलेल. तुमच्या तोंडात आपण जो लास्ट एक्सरसाइज करतो लाळ ग्रंथीचा मसाज, त्याच्यानी बेसिकली खूप लोकांना तोंडामध्ये पचनच होत नाही, कारण लाळ पाहिजे तेवढी सिक्रीटच होत नाही. तर तुम्ही हा वेगस नर्वचा लास्ट एक्सरसाइजनी काय होणार आहे, तर तुमचं तोंडातलं पचन वाढेल आणि ज्याच्यामुळे पचनाचा 30 to 40% भाग तोंडातच कम्प्लीट होईल. ठीक आहे, आणि ऑलमोस्ट तुमचं युरिन, ब्लॅडरचा सगळाच पोर्शन हा पोटाच्या आसपास ही वेगस नर्वचं जाळं खूप मोठं आहे. त्यामुळे ती जी नाव्हलच्या आसपास तुम्ही जे वेगस ऍक्टिव्हेशन करता त्याच्यानी तुमच्या सिस्टीमला तुम्ही पूर्णपणे ऍक्टिव्हेट करता, क्लीन करता आणि तुमचे बाकी जे आजार आहेत त्याचं त्यालाच कसं क्लिअर करायचं ते कळायला लागतं. ठीक आहे, आता डिसऑर्डर्स, गट तुमचं खराब झालं, पोट तुमचं खराब झालं, पेक्षा गट खराब झालं तर काय काय प्रकारचे डिसीज होऊ शकतात. तो इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला IBS म्हणतात, की मोशन ठीक पास होत नाही, आणि मेंदूशी रिलेटेड पार्किन्सन्स, अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, ऑटिझम किंवा डिप्रेशन, अँझायटी, सेरोसिस किंवा स्किनचे डिसीजेस, स्किन इन्फेक्शन, या सगळ्याचं आज प्रूव्ह झालंय. याच्यावर खूप मेडिकली पब्लिश पेपर्स आहेत की याचं बेस कारण आहे गट मायक्रोबायोम आणि वेगस टोन. हे 2 ठीक झाले ना तर या सगळ्या आजारातनं तुम्हाला बाहेर पडायला सहज पॉसिबल आहे. आता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगून थांबवते आजचं सेशन, की सपोज एखादा हे तुम्हाला मी देणार आहे, त्यामुळे मी इथे शेअरिंग बंद करते आणि ही स्टोरी सांगते तुम्हाला. की सपोज तुम्ही कार चालवताय आणि तुम्हाला मी सांगितलं 50च्या स्पीडनीच जायचं, 50चा न वर ना खाली. आपण सहज जाऊ शकाल का हो कार ड्राईव्ह करत तुमच्या सिटीमध्ये? आता स्पीड मी लॉक केलं तुमचं की ना 50 कमी ना 50 जास्त, असं केलं तर जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकतो, खूप त्रास होईल, राईट? कारण काय करता तुम्ही, तुमचं ब्रेन काय करतं, तर जसा ट्रॅफिक आहे, मोकळा रस्ता मिळाला तर स्पीड वाढवाल, गर्दी झाली तर कमी कराल. तो जो ड्रायव्हर सीट मध्ये बसलेला ड्रायव्हर आहे तो आसपासची जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे स्पीडचा कंट्रोल कमी जास्त करत असतो. तसं
तुमचं शरीर किंवा तुमचं हृदय हे पण ब्लड प्रेशर ऍडजस्ट करत असतं, तुमचं जठर तो जठर रस ऍडजस्ट करत असतो, सगळे ब्रेन तुमचं इन्फॉर्मेशन. तो असं तुम्ही म्हणू शकता का मी एवढंच खाणार आहे, मी असंच करणार आहे, मी तेवढंच ठेवणार आहे. असं तुम्ही करत असाल तर तुम्ही शरीराला त्या कंट्रोल देताय का ऍडजस्ट करण्याचा, का तुम्ही गाडीचा स्पीड 50 फिक्स केल्यासारखं करताय? खूप वेळा आपण सिस्टमॅटिक होतो ना तेव्हा शरीराला त्रास पण देतो आपण. तर असं करायचं नाही. जसा कंट्रोल हा रोजचा रोज, जसा ट्रॅफिक आहे त्याप्रमाणे स्पीड ऍडजस्ट करण्याची कपॅसिटी ड्रायव्हरकडे असली पाहिजे. तशी जसा शरीराची गरज आहे तसं ऍडजस्ट करण्याची कपॅसिटी तुमच्या ब्रेन, गट सगळ्या ऑर्गन्सकडे असली पाहिजे आणि ती त्याच्याकडे आहे, फक्त आपल्याला ती वापरू दिली पाहिजे. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला यातनं बरंच काही वेगळं कळलं असेल, डीपर कळलं असेल की गट, ब्रेन आणि आतली प्रोसेस. सो पचन हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या वेगस टोन महत्वाचा आहे आणि ब्रेन आणि गट यांचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला